कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. देवाचे ज्ञानेश्वरी प्रेमी पांडुरंगा करू सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणवोनी विशेष अत्यादरू विवेकावरी गुरु दाविलिया बाटा येवोनी विवेक तीर्थ तटा धोनिया मडकटा बुद्धीचा येणे आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसौ पाऊले श्री गुरूंची आता कृपा भांडवल सोडी भरी मती माझी पोतडी करी ज्ञानपद्य जोडी थोरा माते आता अभिनव बाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिले मिया विठ्ठला ऐसा पुत्र देई संता तरी त्या आवडी पंढरीनाथा गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. अनंत कृपासागर रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी पंथाचं उपास्य दैवत भगवान श्री पांडुरंग रायाच्या चरणी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज सर्व संत मांदियाळी उपस्थित भक्त भाविक सज्जन मातृशक्ती टाळकरी वृंद गुणीजन सर्वांच्या उपस्थितीमध्ये निरूपणासाठी गायलेला अभंग संत जनाबाई महाराजांच्या अभंग गाथेतील भगवान श्री पांडुरंग रायाला प्रार्थना करणारा अभंग आहे. भगवान श्री पंढरीनाथाची करुणा भाकणारा अभंग आहे. जनाबाई महाराज या अभंगातून पांडुरंगाला म्हणता, देवा ऐसा पुत्र दे संता. संता म्हणजे कोणाला? तर नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांना असा मुलगा झाला पाहिजे, त्याला देव आवडला पाहिजे, तरी त्या आवडी पंढरीनाथा. पंढरीनाथाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम असावे. त्या मुलाने नित्यनेमाने गीता वाचली पाहिजे, प्रेमाने ज्ञानेश्वरी पण वाचली पाहिजे. संतांच्या चरणावर त्याने मस्तक टेकवलं पाहिजे. जर मुलगा द्यायचा नसेल, मुलगी द्यायची असेल, तर ती मुलगी कोणासारखी? कन्या भावी भागीरथी. जनाबाईंना अपेक्षित असणारी भागीरथी कोण आहे? ही भागीरथी कोणत्या भागीरथीचा उल्लेख
जनाबाई महाराज करतात. तर ज्या भागीरथीचं प्रेम तुझ्यावर होतं, तुझ्या विषयीचं प्रेम जिच्या चित्तामध्ये आहे, त्या भागीरथीप्रमाणे मुलगी पाहिजे. असं करा. ऐसे करिगा संत जना, दासी जनीच्या निधाना. तुम्ही म्हणाल महाराज, वारकरी परंपरेमध्ये सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामचिंतनाचं महात्म्य गाणारा अभंग घ्यावा लागतो, आणि तुम्ही असा वेगळाच अभंग का निवडला? त्याचं कारण मी आपल्याला पुढे सांगणार आहे. आपल्या या श्री क्षेत्र कसबे सुकिणे या पवित्र पावन पुण्यवान नगरीमध्ये आजपासून हा जो नामयज्ञ भक्ती कथामृत सोहळा, हा जो भक्ती उत्सव प्रारंभित झालेला आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सर्व ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्यातून, भगवान निवृत्तीनाथांच्या कृपेने, त्र्यंबकेश्वरांच्या कृपेने, गोपालकृष्णांच्या कृपेने, पांडुरंगरायाच्या कृपेने, सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने आज या उत्सवाचा प्रथम दिवस मोठ्या आनंदामध्ये संपन्न होतोय. पुण्यहा वाचन, देवता स्थापन, कलश आरोहण, देवतांचं आवाहन आणि श्रीमद भागवत कथेचं प्रथम सत्र परमश्रद्धेय पूजने माधवदास महाराजांच्या पवित्र मुखातून आपण कथा श्रवण केली. आणि कथेनंतरचं हे आपल्या सप्ताहातलं आजचं पहिलं कीर्तन पुष्प गुंफण्याचं, ही सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. सर्वांना ज्ञात आहे, आपल्या गावामध्ये काही वर्षापासून इथे स्थायिक झालेले हरिभक्ती परायण आमचे खंडेराव अण्णा, श्री खंडू त्र्यंबक सांडखोरे अण्णा नुकत्याच काही दिवसांपूर्वी नर्मदा मैयेची परिक्रमा करून आलेत. 4 महिने परिक्रमेला लागले. सुखरूप व्यवस्थित आनंदाने नर्मदा मैयेची परिक्रमा करून परत घरी आले. या सप्ताहाचं एक हे औचित्य बरं का, पहिलं औचित्य. अनेक तीर्थयात्रा पण ते करून आलेले आहेत, तीर्थयात्रा पण करून आलेले आहेत. दुसरी गोष्ट की आमचे परमार्थातले जीवलग मित्र या परिसरामध्ये कुठेही आलो तरी इथेच मुक्काम असतो. अण्णांचे थोर सुपुत्र गौरव दादा बरं का. या सप्ताहाचं अजून एक औचित्य असं आहे की कुमार कैलासवासी सागर भाऊ काही वर्षापूर्वी त्या परिवारातून निघून गेले. ऐन किशोर वयामध्ये. तर त्यांच्याही प्रित्यर्थ या सप्ताहाचं आयोजन आहे. अजून आमच्या पहिल्या मातोश्री स्वर्गवासी हिरा आई खंडू सांडूखोरे बरं का, हे एक औचित्य आहे. असं एक योगायोग इथे आहे की बाबा माणस आहे, एक नामयज्ञ आपल्याकडे झाला पाहिजे, अशी एक इच्छा दादांनी मागे 2-4 महिन्यापूर्वी व्यक्त केली आणि उत्सव आपल्याला करायचा आहे. भाविक परिवार आहे, सात्विक परिवार आहे. मला असं वाटतं की माझा या परिवाराशी संबंध गेल्या 8-9 वर्षापासून तरी आहे. असं पहिलं कीर्तन आपल्या गावात झालं सावता महाराज मंदिरामध्ये. फक्त पहिलाच मुक्काम दुसरीकडे झाला माझा, आपले नळे साहेबांकडे.
आणि तिथून मग गौरव दादांचा जो संपर्क आला, परिचय झाला, तर गावातच नाही तर परिसरात कुठेही कार्यक्रम असला तरी मुक्काम इथेच असतो. या परिवारामध्ये एक शुद्ध पारमार्थिक असं कुटुंब आहे. मला वाटतं मी सांगावं आणि मग तुम्ही ऐकावं असं काही भाग नाहीये बरं का. तर अण्णा नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आले, ते एक निमित्त आहे. कुमार कैलासवासी सागर भाऊंनाही उत्तम स्थान उत्तम गती प्राप्त व्हावी हा त्याच्या पाठीमागचा एक भाव आहे. मातोश्रींना एक उत्तम स्थान प्राप्त व्हावं हा एक भाव आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून गौरवदादांनी, अण्णांनी, या परिवाराने या उत्सवाचं आयोजन केलं बरं का. आमच्या मावशीत मीरा खंडू सांडखोरे, गौरवदादांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती आमच्या बहीण. आता ते बहिणीचंच नातं लावलं आहे बरं का, आणि इथून पुढे हे नातं राहणार आहे. निकिताताई गौरव सांडखोरे, 3 भगिनी आहेत, 3 बहिणी आहेत. सौ नलिनी अशोक माळोदे, सौ मनीषा शरद बोरस्ते, मोठ्या ताई आडगावला आहेत, मनीषाताई या हातनूरला आहेत, हातनूरला, आणि सौ वनिताताई मनोज कदम कोराटे बरं का. असा एक हा पारमार्थिक शुद्ध सात्विक परिवार आहे. बाबा, एक उत्सव, एक सप्ताह आपल्याकडे झाला पाहिजे, संकल्प केला. आणि दादांची श्रद्धा गुरुवर्यांवर फार आहे. परमश्रद्धेय श्री गुरु चैतन्य महाराज यांचे ते अनुग्रहित आहेत. मोठमोठ्या लोकांशी संपर्क आहे. बाबा गुरुवर्य, त्यांच्या पुढे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत, लक्षात घ्या. मृदंग महर्षी, वारकरी संप्रदायामध्ये एक आदराचं तोला मोलाचं स्थान आहे श्री गुरूंचं. आळंदीला मी राम महाराज 2002ला पहिल्या वर्षाला होतो. 2002ला मी पहिल्या वर्षाला होतो आणि सुकाळेबाई धर्मशाळेमध्ये राहिला होतो, गुरुवर्य नरहरी महाराज चौधरी यांच्याकडे. आणि तिथे बाबा मृदंगाचा क्लास घ्यायचे. पाठावरून आलो की मला या मृदंगाच्या क्षेत्रामध्ये विशेष काही रस नव्हता मला त्यावेळेला. बाबा तिथे क्लास घ्यायचे, पोरं बसलेले असायचे. आता मी सर्व पोरांमध्ये वयाने मोठा होतो तिथे. असे बाबा खालून बघायचे माझ्याकडे. तिथे कॅसेट तयार करायचे त्या रूममध्ये महाराज. 2002ची गोष्ट आहे. तो 3-4 वर्ष बाबा धर्मशाळेत होते. आणि बाबांनी, महाराजांनी क्लास सुरू केला की मी आपलं अभ्यासाचं पुस्तक घ्यायचो आणि स्लॅपवर, मागच्या त्या स्लॅपवरच निघून जायचो अभ्यासाला. पण मी सांगेल तुम्हाला बाबांच्या साक्षीने, समाधान महाराज रिंगणगावकर ही व्यक्ती आज जी काही आहे ना, त्याचं 90% श्रेय मी ज्यांच्याकडे राहिलो त्या व्यक्तीला आहे. गुरुवर्य नरहरी महाराज चौधरी, आळंदीतलं एक आदराचं व्यक्तिमत्व आहे महाराज. गुरुवर्य माधव बाबा घुले यांचा जो सोहळा झाला ना, तर त्या दिवशीचं सूत्रसंचालन ज्या महाराजांनी केलं ते महाराज, ते महाराज. घोटीला ज्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ना, ती व्यक्ती बरं का, ती व्यक्ती. आणि बाबा तिथे असायचे. मला आनंद वाटतोय की माझ्यासारख्या एका सामान्य कीर्तनकाराच्या कीर्तनाला एक आचार संपन्न, विचार संपन्न संपूर्ण ग्रंथ ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे बाबांचा बरं का. ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ आहे, पाठ मुखोद्गत आहे. एक साधकीय जीवन आहे, साधकांच्या जीवनामध्ये आदर्श आहे बाबांचा. बाबांच्या जोडीला आमचे गुरुबंधू दिंडोरी तालुक्यातील अमोल महाराज, पेन महाले, हतनुरेकर. आणि आपल्या कार्यक्रमाला विशेष रंग आणणारे आमचे गुरुबंधू राम महाराज पैठणकर. खंबाळ्याला इगतपुरी तालुक्यामध्ये कार्यक्रमाला गेलो आणि महाराजांचं गायन आमच्या गौरवदादांना खूप आवडलं. म्हणजे बाबा
राम महाराज आपल्याकडे येतील का म्हटलं विचारून बघू. शुद्ध सांप्रदायिक चालींचा खजिना आहे महाराजांकडे. त्यांच्या जोडीला आमचे गणेश महाराज पूज्य बाबांच्या तालमीमध्ये तयार झालेले, बरोबर आहे, माधव बाबांच्या. त्यांच्या जोडीला आमचे भोलेश महाराज, हे की नाही, भोलेश महाराज. आणि आमचे गुरुबंधू विकास महाराज पाटील आमच्याबरोबर नेहमी असतात अलीकडे. आपल्याच गावातील आमचे गुरुबंधू अक्षय महाराज. पाटोदेकर बाबा वारकरी, महिन्याची वारकरी. अण्णांचा संपर्क आला या सप्ताहाला, मी मगाशी त्यांचा परिचय केला. शिवरेकर विणेकरी बाबा आहेत. आपण सर्वजण. आणि आमच्या एका गुरुबंधूंच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ही बालगोपाल मंडळी, ही विद्यार्थी मंडळी सर्वजण. नाना बाजीराव नाना, आपण सर्वजण टाळकरी, दोघेही चोपदार बरं का. रमेश नाना, आपण सर्व गुरुजी, पडोळ सर. आणि विशेष तुमच्याबद्दल मला आता कल्पना दिली, हरिभक्तीपरायण ज्येष्ठ श्रेष्ठ बाळासाहेब महाराज, संगमनेर खेरवाडी, सर्व मातृशक्ती. आणि बाबांनी मला सांगितलं की हे संपूर्ण कार्यक्रम आपले लाईव्ह होणार आहेत, म्हणून सर्वांनी पहा. जे येणार नसतील असं म्हणणं योग्य होणार नाही. उद्यापासून एक एक जण वाढवा. तुमची फक्त आम्हाला सहकार्याची एकच गरज आहे, फक्त श्रवणाचा आनंद लुटा, श्रवणाची मेजवानी उपभोगा, बरं का. असं इथे यूट्यूब चॅनल आहे बाबांचं. हे कार्यक्रम सर्वांना इतर वेळेलाही घरीसुद्धा पाहता येतील सर्वांना, बरं का. सुंदर अप्रतिम पहिला दिवस आहे. अण्णांचा परिवार आणि या परिवारातलं एक मी आहे. मला दादांनी आग्रहानं सांगितलं, बाबा तुम्हाला 8 दिवस कार्यक्रम घ्यायचे नाही. कार्यक्रम आला तर मी त्यांना विचारून घेतला. सोपं नाही बरं का. या 8 दिवस कीर्तनकार शेजनमध्ये राहणं, याला प्रेम आहे म्हणतात. प्रेमाचा संबंध या कुटुंबाशी फक्त. आणि 8 दिवस मला इथे बिछाईत टाकायला, साफसफाई करायला मला कुठलाही संकोच वाटणार नाही. एक लक्षात घ्या बरं का. या 8 दिवस इथेच आहे, मला आनंद लुटायचा आहे, बरं का. बरं का राम महाराज, आनंद आहे. आणि म्हणून या जनाबाई महाराजांच्या या विचारातून मला दादा मगाशी म्हणाले, बाबा आमचं नाव घेऊ नका, आमची स्तुती करू नका, योग्य नाही. पण म्हटलं मला जे वाटेल ते मी सांगणार आहे. जनाबाईंचा अभंग मुद्दाम चिंतन सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाचा आशय एकच आहे की आपल्या कुळामध्ये जन्माला आलेली मुलं कशी पाहिजेत, मुलं कशी जन्माला आली पाहिजेत. जनाबाई महाराजांना जी अपेक्षा आहे की नामदेव महाराजांच्या उदरी कशी मुलं जन्माला आली पाहिजे. सर्वांच्या पवित्र चरण कमलांना अभिवादन करू. अजून परत एकदा ज्या महात्म्यांच्या मुखातून भागवत कथा आपण श्रवण करत आहात त्यांनाही वंदन करतो, बरं का. महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते आहेत, अभ्यासू वक्ते आहेत. श्रीमद भागवत अपूर्व आणि अप्रतिम गोड ग्रंथ आहे महाराज. भागवत म्हणजे ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. आणि एकदा अजून सिस्टीमवाल्यांना विनंती आहे, विनंती म्हणजे आभार आहे तुमचे. घाबरू नका, चांगली क्वालिटी आहे, एकदम उत्तम क्वालिटी आहे. पहिल्या दिवशी काही वांधा नाही, बरं का. खूप छान वातावरण आहे. जेवढी वेळ आपल्याकडे शिल्लक आहे तेवढ्या या अभंगावर आपण बोलण्याचा प्रयत्न करू. विठला विठला पुत्र देई संता तरी त्यावडी पंढरीनाथा. ज्यांचा अभंग आहे पारमार्थिक संप्रदायामध्ये किंवा वारकरी संप्रदायामध्ये त्या जनाबाईंचं काय स्थान आहे. एका स्त्री जातीमध्ये जन्माला येऊन त्यांनी भक्तीचं शिखर गाठलंय. स्त्री जातीमध्ये एवढं नाही, शूद्र जातीमध्ये. जनाबाईंचं भौतिक चरित्र असं आहे, परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरीच्या काठावर गंगाखेड नावाचं गाव आहे. दमा आणि करुंड ही जनाबाईंच्या मातापित्यांची नावं आहेत, बरं का. विठ्ठलाची उपासना करणारं दाम्पत्य होतंय. मुलगी जन्माला आली जनाबाई, बरं का. जनाबाईंचा पारमार्थिक अधिकार सांगतो तुम्हाला. जनाबाई या पांडुरंग परमात्म्याबरोबर
संत नामदेव महाराजांबरोबर प्रत्येक अवतारामध्ये बरोबर आहेत. बरं का? नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. नामदेव महाराज ज्या वेळेला भक्त प्रल्हाद होते त्यावेळेला जनाबाई पद्मिनी नावाच्या दासी होत्या. नामदेव महाराज द्वापर युगामध्ये त्रेता युगामध्ये अंगद झाले. जनाबाई त्यावेळेला मंथरा झाल्या. द्वापर युगामध्ये नामदेव महाराज उद्धव जनाबाई करायचे. जनाबाईंचा अधिकार सामान्य नाहीये. जनाबाई जर दळायला लागल्यानं तर दळण्याकरता परमात्म्याने मदत करावी. सुंदरा माझे जाते गे फिरे बहु तेरे ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला ओव्या गावो कौतुके तू ये रे बा विठ्ठला जनाबाई दळण दळायला लागल्या की पांडुरंग परमात्म्याने विटेवरून खाली उतरावं. जनाबाई बरोबर दळण दळू लागा. जनाबाईने म्हणावं रखुमाई आमुची माता पांडुरंग आमुचा पिता. देवाने सुद्धा तेच म्हणावं रखुमाई आमुची माता. जनाबाई म्हटलं देवा भानावर आहेत का तुम्ही? रखुमाई तुमची माता नाही आमची माता आहे. जर झोपल्या अंगावर पांघरून नसेल तर देवाने पांघरून टाकावं. नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. महाराज जनाबाईची वेणी घालण्याचं काम सुद्धा परमात्मा करायचे. जनाबाईच्या डोक्यातल्या उवा होतात ना डोक्यात प्रमाण आहे बरं का नामदेव महाराजांचं. प्रमाण आहे नामदेव महाराजांचं. उवा काढण्याचं काम सुद्धा देवाने केलेलं आहे. फणीने केस विंचरण्याचं काम सुद्धा देवाने केलेलं आहे. जनाबाईचा अधिकार. आणि जनाबाईंवर एकदा आळ आला होता बरं का, लक्षात घ्या. एकदा आळ आला होता. अशी ही जनी करणार नाही चोरी कोणीतरी शपथ गायलेली आहे. आणि सुळावर देण्याचा प्रसंग आणि ज्याला सुळावर दिलं जातं ना त्याची अंतिम इच्छा पूर्ण केली जाते. जनाबाई म्हणाले मला एकदा त्या काळ्या इठ्याच्या समोर उभं करा, मला त्याला जाब विचारायचा आहे. जनाबाई देवाच्या काय जनाबाईंचा अधिकार सामान्य नाही. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराज जर कीर्तन करायला उभे राहिले ना, बघा मला असं वाटतं तिथून ती प्रथा सुरू झाली असली पाहिजे. कीर्तनकाराचा अभंग म्हटल्यानंतर विठोबा रुक्माई झाल्यानंतर पहिली चाल कुणी म्हणावी, पहिली चाल कुणी म्हणावी ही सांगण्याची प्रथा जनाबाईंपासून सुरुवात झाली. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. 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 म्हणे म्हणे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग. म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जनेबाईने म्हणावं ज्ञानोबा माऊली अभंग बोला, अभंगाची चाल बोला. काय अधिकार होता जनाबाईंचा. जनाबाईंचा अधिकार एवढा आहे महाराज, देवाला खडसावून सांगण्याची ताकद जनाबाईंमध्ये, देवाचे वाभाणे काढण्याची ताकद जनाबाईच्या. देवाच्या समोर उभ्या राहिल्या आणि देवाला म्हणाल्या देवा
पुण्यवंत पाताळानो केलेला दरिद्री तो भाग्यवंत केला सोरट्याचा बहुमान घडविला दिवाणाचा अपमान केला झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार विठ्या मूळ माईच्या कारट्या जनाबाईंनी देवाला म्हणावं आणि जनाबाईंच्या बोलण्याचा देवाला राग येत नाही बरं का लक्षात. जनाबाईंचा अधिकार नामयाची जनी सवे वेची शेवी जेवी पंढरी राव तिये सवे कोण तिचा भाव जेवी पंढरी राव तिये सवे. कबीरांच्या कानावर बातमी गेली होती की पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांच्या घरामध्ये झाडलोट करणारी एक स्त्री दासी म्हणून पण अधिकार फार श्रेष्ठ आहे. पंढरपूरला कबीर महाराज जनाबाईंच्या दर्शनाला आले तर जनाबाई रानात गोवऱ्या वेचायला गेलेल्या होत्या आणि त्या मैत्रिणींबरोबर भांडणं करत होत्या. हिने माझ्या गौऱ्या चोरल्या असं काहीतरी वाद चालू होता. कबीर महाराज रस्त्याने येत होते जनाबाईला भेटण्याकरता आणि त्या मैत्रिणी भांडत होत्या गौऱ्यांवरून शेणाच्या गौऱ्यांवरून आमच्या गौऱ्यांची निवड करा. माहिती सगळ्यांना माहिती आहे. पण जनाबाई म्हटलं माझ्या गौऱ्या कशा ओळखायच्या मी सांगते. जी गौरी कानाला लावल्यानंतर विठ्ठल नामाचं ध्वनी येत असेल ती गौरी माझी. जनाब कबीर महाराज म्हणाले जनी 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 क्या पुकारे. जनाबाईला जनी म्हणू नका तिला दासी म्हणू नका. ती दासी नाही जनी जनी क्या पुकारे ओ नामन की दासी नहीं ओ दासी नहीं सब संतन की काशी. कबीर महाराज म्हणतात जनाबाई सर्व संतांची काशी आहे. एखाद्या राजाच्या राणीपेक्षा बर का देवाची दासी श्रेष्ठ आहे. भागीरथी का बुंद भला क्या थिल्लर का पाणी राजन की राणी भली क्या संतन की दासी. कबीर महाराज म्हणतात एवढा मोठा अधिकार जनाबाईंचा आहे आणि त्या जनाबाई आज परमात्म्यासमोर पांडुरंग रायाच्या समोर प्रार्थना करतायत. देवा माझ्या नामदेव रायाचं लग्न झालं रे माझ्या नामदेवाचं. माझ्या नामदेव महाराजांना मुलगा झाला पाहिजे अशी माझी प्रार्थना आहे. पण नामदेव महाराजांना जो मुलगा होईल ना देवा तो नामदेव महाराजांसारखाच असला पाहिजे. नामदेव महाराजांना जितका तू आवडतो नामदेवाचं जितकं तुझ्यावर प्रेम आहे तितकंच तुझ्यावर प्रेम करणारा सुपुत्र नामदेव महाराजांच्या उदरी दे असा एक भाव अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. ऐसा पुत्र देई संता 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 ऐसा पुत्र देई संता
नाथा म्हणून त्याचा यमक संता असं घ्यावा लागणार आहे आपल्याला, किंवा असंही घेतलं तरी चालेल. ऐसा पुत्र देई संत तरी त्या आवडे पंढरी नाथ, असाही संदर्भ चालतो. पण आपल्याला एक कल्पना करायची आहे, या अभंगातून कल्पना करायची की जनाबाई जी प्रार्थना करतायत ती नामदेव महाराजांकरता करतायत. कारण नामदेव महाराजांच्या कुटुंबातलं एक सदस्य होतं जनाबाई. स्वामी सेवा होती जनाबाईंची. स्वतःचं जीवन जनाबाईंनी नामदेवांच्या दामासेठींच्या चरणी समर्पित केलेलं होतं. एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व शिल्लक राहिलेलं नव्हतं. जनाबाई नामदेवांच्या कुटुंबामध्ये विलीन झालेल्या होत्या, एक लक्षात घ्या. आणि नामदेव महाराजांचं लग्न झालं अशी आपण कल्पना करू. तरी त्या आवडी पंढरीनाथा, किती किती पंढरीनाथाची आवड. नामदेव महाराजांचं आणि देवाचं प्रेम काय महाराज. भगवान परमात्म्याचे लाडके डिंगर, लाडके भक्त, एकनिष्ठ बाल भागवत प्रेममूर्ती म्हणजे नामदेवराय. एक क्षण सुद्धा देव नामदेवान वाचून राहत नव्हते. किंबहुना नामदेव महाराजांना सुद्धा देवाचा वियोग सहन होत नव्हता. अनेक उदाहरणं माझ्या पुढे आहेत, पण आपला काल अपव्यय होईल, वेळ जाईल आपला, पण तरी सांगेल तुम्हाला. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती असणारे ज्ञानोबाराय ज्या वेळेला नामदेव महाराजांना म्हणाले, नामदेवा आपण थोडं तीर्थाटनाला जाऊन येऊ, माझ्याबरोबर तीर्थयात्रेला चला. नामदेव महाराज म्हणाले, नाही नाही, मी माझ्या पांडुरंगाचे चरण सोडून कुठेच जाणार नाही. जगातली सर्व तीर्थ मला माझ्या पांडुरंगाच्या पायाजवळ आहेत. ही गोष्ट ज्या वेळेला पांडुरंगाच्या कानावर गेली आणि भगवंत म्हणतात, नामदेवा अरे तुला तीर्थयात्रेला बरोबर चला म्हणणारे काही सामान्य नाहीयेत. प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीतसे इच्छा संगतीची. तुझ्या संगतीची इच्छा प्रत्यक्ष ज्ञानोबाराय करताय, म्हणून नाही म्हणू नकोस. तीर्थयात्रेला ज्ञानोबारायांच्या बरोबर जा. नामदेव महाराज म्हणाले, देवा तुम्ही म्हणतात म्हणून जातो, पण एका अटीवर. तीर्थयात्रा करत असताना मी कोणत्याही देवाचं दर्शन घेणार नाही. कोणत्याही म्हणजे कोणत्या काय देवा, ज्या देवाने आपले कर कटेवर ठेवलेले नाहीयेत आणि ज्या देवाचे पाय विटेवर नाहीयेत त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. मी तयाचे दर्शन, मी तयाचे दर्शन, चरणी अनन्यता एकनिष्ठता किती होती, किती एकनिष्ठ होते नामदेव महाराज. काय चरित्र आहे. संत प्रभावळीमध्ये सर्वात जास्त वयोमर्यादा लाभलेले एकमेव संत म्हणजे नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांना देव किती आवडतो आणि देवालाही नामदेव महाराज किती आवडतात. सन दिवाळीचा आला नामारा उडासी गेला, जनाबाई वर्णन करतात. नामदेवांनी म्हणावं, देवा माझ्या आईची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या घरी स्नानाला चलावं. भगवान म्हणाले, नाम्या मी जर तुझ्या घरी स्नानाला आलो तर माझी जागा रिकामी होईल ना रे, मग माझ्या जागेवर कोण उभं राहील. नामदेव महाराज म्हणाले, देवा मी उभं राहतो की तुमच्या जागेवर. अरे पण माझ्या जागेवर उभं राहणं इतकं सोपं नाही बरं का. सकाळी 4 वाजता बडवी मंडळी येतील, पुजारी येतील, ते गरम पाणी टाकतील, थंड पाणी टाकतील, हालचाल कुरबुर करायची नसते. तू माझ्या जागेवर उभं राहशील. हो देवा मी तुमच्या जागेवर उभं राहील, तुम्ही माझ्या घरी स्नानाला चला. पण नामदेवा माझ्या जागेवर उभं राहिल्यानंतर हालचाल करायची नसते. षोडश उपचारे पूजा करतात.
गरम पाणी, गार पाणी, कुडकुड हालचाल काहीच चालत नाही बरं का तिथे. आणि सरते शेवटी पूजा झाल्यानंतर पुजारी मुखाला लोण्याचा गोळा लावतात. तो खायचा नसतो बरं का. नामदेव महाराज म्हणाले, देवा तुम्ही जा, मी तुमच्या जागेवर उभा राहतो. तुकोबाराय म्हणतात, परमात्मा नामदेव महाराजांना आपल्या जागेवर उभं करतात. तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची पद देसी निज दासा. आपल्या जागेवर उभं केलं बरं का. इकडे भगवान आले महाराज बरं का. दामा शेट्टीकडे नामदेव महाराजांच्या आईचं नाव होतं गोणाई माता. देवाला स्नान घातलं, उठणं लावलं. पदर माथ्याचा काढिला, बाळनंदाचा पुसिला. आपल्या माथ्याचा पदर काढला गोणाई मातेने आणि देवाचं अंग पुसलं महाराज. जनाबाईने विडी दिली, उठणं लावलं, देवाला स्नान घातलं. असं चिंतन आहे. आणि नामदेव महाराज माझ्या जागेवर उभं कसे राहतात हे देव गरुड खांबाजवळ उभं राहून पाहायला लागेल. देव भक्ता लागी उपचार मांडिले, वर्णन करतात. पुढे काय, शांती सुखासनी माने बैसविले, धरोनी तन्मयाचे छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिधले. असं कटेवर आटून नामदेव महाराज उभे राहिले. पुजारी मंडळी आली, अंगावर गरम पाणी, सगळं 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 झालं. आणि शेवटी तो लोण्याचा घोडा जीवेला लागला. हळूच नामदेव महाराज मनातल्या मनात विचार करायला लागले, उभं राहण्याची संधी एक तर मिळत नाही, आणि ज्याला उभं राहण्याची संधी मिळते तो खाण्याची संधी कसं काय सोडेल हो. आता उभं राहिलो ना आपण, बरं मुखाला लागलाय लोण्याचा गोळा, हळूहळू हळूहळू हळू तो कमी व्हायला लागला. अंतरंग मंडळी जी होती ना, अंतर्मुख भक्त मंडळी, त्यांनी ओळखलं की अरे हा तर नाम्या उभा इथे. कशा करत तरी त्या आवडी पंढरीनाथा. देवा जर नैवेद्य खाणार नाही ना माझ्या हातचा, इथे कपाळ मोक्ष करील. दूध पिवो दूध पिवो मोरे गोविंद लाला, गोविंद लाला मेरे गोपाल लाला. नामदेवा हाती दूध प्याला आणि नैवेद्य हातीचा, तरी त्या आवडी पंढरीनाथा. देवा माझ्या नामदेवाला जर मुलगा देशील ना तू, तर जितकं प्रेम नामदेवाचं तुझ्यावर आहे तसं तुझ्यावर प्रेम करणारा मुलगा दे. तरी त्या आवडी पंढरीनाथा, त्याची पंढरीनाथाविषयी प्रीत असली पाहिजे. तुझ्यावर प्रेम करणं ऐसा पुत्र. ऐसा म्हणजे पुत्र म्हणजे काय. पुत्र या शब्दामध्ये जो पूर्वजांना आणि पित्याला नरकातून तारतो त्याला म्हणतात पुत्र. विठ्ठला विठ्ठला. दोन प्रकारचे पुत्र आहेत आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये. पहिला प्रकार आहे कुलदीपक आणि दुसरा प्रकार आहे कुलांगार. कुलदीपक त्याला म्हणतात ज्या कुळामध्ये जन्माला येतो त्या कुळाचं नाव रोशन करतो. दीपक, दीपक म्हणजे दिवा, आणि कुलदीपक या दोघांमध्ये काय साधर्म्य आहे, काय वैषम्य आहे, शास्त्रकारांनी वर्णन केलंय. दिव्याचं वर्णन करताना शास्त्रकार म्हणतात पात्रम न तापयती. दिवा हा पात्र तापवतो बरं का. दिवा जो असतो ना तो पात्र तापवतो. पात्र म्हणजे अधिष्ठान. ज्या कुळामध्ये हा सत्पुत्र जन्माला येतो त्या कुळाला संतप्त करत नाही. लक्षात आलं तुमच्या. पण दिवा, दिवा ज्या पात्रामध्ये असतो त्या पात्राला तापवतो. दीपक आणि कुलदीपक याच्यातला फरक शास्त्रकारांनी मांडलेला आहे बरं का. स्नेह न वर्धते. दिवा काय करतो, शास्त्रकार असं म्हणतात दिवा वात खाऊन टाकतो. वात म्हणजे काय, दोरी खाऊन टाकतो. प्रेम आटवतो. स्नेह म्हणजे दोरी, स्नेह आटवतो, दिवा आटवतो. जिथे ठेवला तिथे काजळी निर्माण करतो. मुलाचं तसं नाही महाराज, तो काजळी निर्माण करत नाही.
तो कुळाला पवित्र करतो. एक उत्तम, मध्यम, कनिष्ठ, सत्व, रज आणि तम, सुपुत्र आणि कुपुत्र, कुलदीपक आणि कुलांगार, आसुरी आणि दैवी इतके प्रकार आहेत मुलांचे. विठ्ठला विठ्ठला. ऐसा पुत्र देई, कैसा पुत्र देई. डोंगरे महाराजांनी भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये प्रल्हाद चरित सांगत असताना मुलांचे 4 प्रकार सांगितले आहेत. ऋणी पुत्र, शत्रुपुत्र, उदासीन पुत्र आणि भक्त पुत्र. ऋणी पुत्र कोणाला म्हणतात? ऋण वैर हत्या हे तो न सुटे निदिता. 3 गोष्टी ब्रह्मदेवालाही चुकवता येत नाही. मागचं ऋण जर शिल्लक राहिलं असेल तर ते ऋण वसूल करण्याकरता जो आपल्या उदरी मुलाच्या रूपाने सुद्धा जन्माला येऊ शकतो. कधी कधी आपलं पाप सुद्धा मुलाच्या रूपाने जन्माला येऊ शकतं. तुकोबारायांचं प्रमाण आहेच. पाप ही रोगाच्या रूपाने येतात. तुका म्हणे पापे ते रोगाचे आरोपे, येथे रोगाचे आरोपे, ते रोगाचे आरोपे. तुका म्हणे पापे ते रोगाचे आरोपे, रोगाचे आरोपे, रोगाचे. तुका म्हणे पापे ते रोगाचे आरोपे, ते रोगाचे आरोपे, ते रोगाचे आरोपे. मागचं ऋण वसूल करण्याकरता एक कल्पना करा. जन्माला आलेलं बाळ दवाखान्यामध्ये 2-4 लाख रुपये त्याने वसूल केले आणि निघून गेला. समजून घ्यावं हे मागचं आपल्याकडे असलेलं ऋणीपुत्र. ऋणीपुत्र म्हणतात त्याला. शत्रुपुत्र. आपल्या इतिहासामध्ये काही मुलं शत्रुपुत्र म्हणून जन्माला आलेली आहेत. कंस हा शत्रुपुत्रांच्या यादीतला पुत्र आहे बरं का. जन्म देणाऱ्या माता पित्यांना कठडीमध्ये ठेवणारा मुलगा आहे. आधुनिक इतिहासामध्ये दिल्लीच्या तख्तावर असलेला क्रूर शासक औरंगजेब शत्रुपुत्र आहे. ज्या माता पित्यांच्या पोटी जन्माला येतो त्या माता पित्यांशी वैर धारण करून त्यांना पीडा देतो, त्यांची हेळसांड करतो, त्यांना वेदना क्लेश देतो, याला शत्रुपुत्र म्हणतात. उदासीन पुत्र आहे. आपल्या संप्रदायातल्या जाणकार लोकांनी उदासीन पुत्राचं नाव घेताना सिद्धार्थ गौतम बुद्धांचं उदाहरण दिलेलं आहे. शुद्धधोन नावाचा राजा, कपिलवस्तू राजधानी होती त्याची. मुलगा जन्माला आला आणि ज्योतिषांकडून भविष्य वधवून घेतलं. ज्योतिषकारांनी सांगितलं हा राजा, हा मुलगा एक तर महाराजा होईल, एक तर संन्यासी होईल. संन्यासी होणं हे त्या मुलाच्या जन्मपत्रिकेशी विसंगत होतं बरं का. लक्षात कोणाची गोष्ट सांगितली जाते? शुद्धधोन नावाचा राजा, कपिलवस्तू राजधानी, आणि आपल्या मुलाने राज्य कारभार बघावा, राज करावं अशी अपेक्षा होती बापाची. पण त्या पुत्राने फक्त जगामध्ये प्रतिकूल 4 घटना पाहिल्यात. एक म्हातारा पाहिला असेल, एक संन्यासी पाहिला असेल, एका व्यक्तीची अंत्ययात्रा पाहिली असेल. आणि विचारलं प्रधानाला की हा काय प्रकार आहे. लक्षात आलं की असं म्हातारपण येतं, असा विकलांग माणूस असतो, याला संन्यासी म्हणतात जीवनातलं सत्य शोधण्याकरता. सिद्धार्थ हे गौतमांच्या पाळण्यातलं नाव आहे. गौतम हे त्यांच्या मावशीच्या नावावरून पडलेलं. गौतमी नावाची मावशी होती ना त्यांची, जन्मताच आई गेली, मावशीने सांभाळ केला. आणि बौद्ध हे त्यांच्या तपस्येचं सूचकाचं प्रतीक आहे. सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतो आपण. 4 दृश्य पाहिले त्यांनी
आणि मनावर खोल परिणाम झाला. जीवनाचं सत्य शोधण्याकरता निघाले महाराज. तरुण आणि सुंदर देखणी पत्नी होती त्यांची. राहुल नावाचा नुकताच मुलगा जन्माला आलेला होता. मुलाकडे डोळे भरून पाहिलं आणि निघाले रस्त्यावर. जोडीदार बरोबर घेतला. त्यांच्या घोड्याचं नाव काय होतं मला आता आठवत नाही. तो घोडा सुद्धा कंथक नावाचा घोडा होता त्यांचा. गौतमांच्या घोड्याचं नाव काय होतं? कंथक. त्याला सुद्धा अर्ध्या वाटेपर्यंत सांगितलं तू सुद्धा परतीला जा. आणि एका बोधी वृक्षाच्या खाली तपश्चर्या केली आणि जगातलं जीवनातलं वस्तुनिष्ठ सत्य उमगलं. वैशाख शुद्ध पौर्णिमेला. म्हणून त्या पौर्णिमेला काय म्हणतात? बुद्ध पौर्णिमा म्हणतात. उदासीन पुत्र आहेत आणि भक्त पुत्र. आपल्या कुळामध्ये जन्माला येतो. कुळ जरी राक्षसाचं असलं, यरभी दैत्य कुळ साचोकारी, अशा या भक्त मुलांच्या यादीमध्ये ध्रुव आणि प्रल्हाद, उपमन्यू त्यांचा नंबर लागतो. 4 प्रकारची मुलं सांगितले आहेत. मग कैसा पुत्र तरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला देव आवडला पाहिजे. आता आपल्याकडे आपल्या संत साहित्यामध्ये एक सिद्धांत आपण प्रस्थापित केलेला आहे राम महाराज. ज्यांना ज्यांना देव आवडतो त्यांना त्यांना कोण कोण आवडत नाही. तुकोबाराय म्हणतात ज्यांच्या जीवनाचा विषय नारायण झालेला असतो, ज्यांच्या जीवनाचा विषय नारायण झालेला असतो त्यांना इतर कोण कोण आवडत. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय उक्तीवर, वक्तव्यावर, विधानावर आपण पूर्वपक्ष करू. जनाबाई महाराज म्हणतात देवा तरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला देव आवडला पाहिजे, त्याची पंढरीनाथाविषयी प्रीत असली पाहिजे. पण आपला असा एक तुकोबारांनी मांडलेला सिद्धांत आहे की विषय तो त्यांचा झाला नारायण. त्याच्या जीवनाचा विषय नारायण झाला त्याला नावडे जन धन जनधन 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 माता पिता. त्याला कोण कोण आवडत नाही. इथे कसा मुलगा अपेक्षित आहे आपल्याला? 4 विकल्प आपण निर्माण करू शकतो. एक वर्ग असा आहे महाराज, हे जन धन त्याच्यावर थोडस बोलू का? भक्ताला जन का आवडू नये? ज्याला देव आवडतो, देव प्राप्तीमध्ये ईश्वर प्राप्तीच्या मार्गातला सर्वात मोठा प्रतिबंध म्हणजे लोक आहेत. लोकेशणा, लोक काय म्हणतील अलग लक्षामध्ये. तुकोबारांचा याचं उत्तर देणारा एक स्वतंत्र अभंग आहे. ऐसा हा लौकिक कदारा. अभक्ता जिरेना संत संग. तुका म्हणे ऐका हे वचन तेजोनिया जन भक्ती करा. तुका म्हणे जन दू तोंडी सावज. समाजाला, जगाला, लोकांना तुकोबारांनी 2 तोंडाचा सर्प म्हटलेला आहे. हे घोड्यावरही चालू देत नाही पण पायी चालू देत नाही.
जया जनपदाची खंती, बहु एकांतावरी प्रीती. साधकाच्या अंतरंग लक्षणाचं चिंतन करताना बहु योगाभ्यासी भाव हाव, जया वी जनाकडे धाव, न साहे जो नाव संघाताचे. गावामध्ये येताना त्या साधकाला कसं तरीच होतं. जन का आवडू नये, लोक परमार्थामध्ये प्रतिबंध करतात. एक लहानपणी गोष्ट ऐकली की एक बाप आणि मुलगा गाढव विकायला ते निघाले होते बाजाराला. ते गाढवही पायी चालले, ते दोघंही पायी चालले. समोरून याने विचारलं, काय आहात माणसा तुम्ही? गाढवावर कोणीतरी एक जण बसा. त्या मुलाला बसवलं. पुढे गेल्यानंतर एक जण म्हटलं, अरे तुला काही कळतं का? म्हाताऱ्या बापाला पायी चालायला होतो, तू गाढवावर बसला. तो मुलगा खाली उतरला आणि बाप त्याच्यावर बसला. पुढे गेल्यावर एक जण म्हटलं, अरे तुम्हाला काही कळतं का? लहान पोराला पायी चालायला होतो तू. ते दोघं बसले. लोक म्हणाले, तुम्हाला काही कळतं का? त्यांनी ते गाढव डोक्यावर घेतलं आणि पाण्यात फेकून दिलं. वा, त्याला म्हणतात आवाज. आपोआप निघाला का काढला काय माहिती. लोकांच्या नादी लागून परमार्थ होत नाही, म्हणून नावडे जन. आणि धन एक बोलून जातो, आपला विषय प्रमाण आलं म्हणून. परमार्थामध्ये मगाशी महाराजांचे काही मुद्दे मला फार आवडले बरं का गौरव. कथा कीर्तनकार असो, भागवतकार असो, प्रबोधनकार असो, हा वक्ता आशाबद्ध नसावा, तो निस्पृह असावा. लोकमान्यते करता बरं का, पोट भरण्याकरता हे साधन नाही आहे महाराज. हे आत्मउद्धाराचं साधन आहे. हे आत्मउद्धाराचं साधन आहे. आणि देवाकरता कथा कीर्तन करावं. देवाची या चाडी आळवा वगैरे वगैरे वगैरे. लक्षात, धन का आवडू नये? भक्तांना धन का आवडत नाही? आता ज्या मुद्द्यावर आपल्याला बोलायचं ना, त्याच्यामध्ये आपण बसलो पाहिजे. असं असलं तर त्याचा प्रभाव पडतो. आलं का लक्षात? नाही, त्याचा प्रभाव पडत नाही. तुकोबाराय म्हणतात, द्रव्याची या मागे कडी काळा झाला, द्रव्याची या मागे कडी काळा झाला, मागे कडी काळा झाला, खोटा संगत्याचा मनवाने खोटा संगत्याचा, मनवाने खोटा संगत्याचा, रंगाच्या मागे काय काळाचा लाग, रंगाच्या मागे काय काळाचा लाग. दंभ काम क्रोध स्मयो मदा वैरम अविश्वास व्यसनानीच. हे 15 अनर्थ आहे भागवतामध्ये. स्थेयम हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदहा, वैरम, अविश्वास, व्यसनानी. 15 अनर्थ. धन हे परमार्थातलं प्रतिबंध, ईश्वर प्राप्तीच्या मार्गातला फार मोठा आडसर आहे महाराज. चला पुढे, इथे आपल्याला आज थांबायचं. नावडे जनधन माता पिता. अशी कल्पना करता येईल का आपल्याला, ज्याला देव आवडतो त्याला माता पिता आवडू नये? हा सिद्धांत जर आपण निर्णायक स्वरूपामध्ये दृढ केला तर एखादा म्हणेल घरी गेल्यावर मायबापांना निघा घराच्या बाहेर. कीर्तन ऐकून आलो, महाराजांनी सांगितलं ज्याला देव आवडतो त्याला माता पिता आवडत नाही, निघा बाहेर. असं करता येईल? असं नाही. नावडे जनधन माता पिता. माता पिता आवडू नयेत, बरोबर आहे, असं पण आपल्याकडे चिंतन आहे. आवडू नयेत, आवडले नाहीत, पण कोणत्या प्रकारचे? एक सिद्धांत तुकोबाराय मांडतात, भगवंताच्या आणि आपल्यामध्ये जे जे प्रतिबंध निर्माण करणारे असतील, मग ते कोणीही का असेत ना, होत बाप माय वरदानी
आपल्याकडे आहे आणि उदाहरणं पण आहेत. प्रल्हाद तजो महतारी, विभीषण तजो बंधू, माहिती सगळ्यांना. प्रल्हादे जनक, राज्यमाता निंदू भरते. देवा करता एकाने आईचा त्याग केला, एकाने भावाचा त्याग केला, एकाने पित्याचा त्याग केला, एकाने गुरूंचा त्याग केला, काहींनी पतींचा त्याग केलाय. उदाहरणं पुष्कळ आहेत, लांबवायचं नाहीत आपल्याला. पण माता पित्यांचा त्याग हा संभवनीय नाहीये. कसे जरी असले तरी ते कोण आहेत? माता पिता आहेत. परमार्थाला आडवे येणारे माता पिता असतात का, असा जर मुद्दा आपण मांडला तर त्या अर्थाची पण प्रमाणात तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये सापडतात. मुलाचा परमार्थ, मुलगा जर परमार्थाला लागला तर त्या प्रतिकूल मायबापांचे सूर असे निघतात. आमुच्या कुळी नवते ऐसे, हेची एक पिसे, काय करू पोरा लागलीसे, करू पोरा लागलीसे चट, करू पोरा लागलीसे चट, लागलीसे धरी वाट देवळाची, धरी वाट देवळाची, धरी वाट देवळाची. महाराज म्हणतात अशा प्रकारचे मायबाप समाजात आहेत की ज्यांना मुलगा नालायक झालेला आवडतो. ना चोऱ्या करणारा मुलगा सुद्धा मायबापांना आवडतो असा आहे. पुत्र झाला चोर, मायबाप हर्ष थोर, मायबाप हर्ष थोर, मायबाप हर्ष थोर थोर. पुत्र झाला थोर, मायबाप हर्ष थोर, मायबाप हर्ष थोर, मायबाप हर्ष थोर. अनेक तुकोबारायांच्या गाथ्याचा, संत साहित्याचा धांडोळा जर घेतला, प्रमाणे जर बाहेर काढली, अनेक प्रकारचे चिंतनाचे स्तर तयार होऊ शकतात. तरी त्या आवडी जनाबाई म्हणतात त्याला देव आवडला पाहिजे. एक वर्ग असा आहे त्याला मायबापही आवडत नाही आणि त्याला देवही आवडत नाही. मग त्याला आवडतं कोण? मैं भला और मेरी बीबी भली. समजलं? नाही समजलं असेल तर तुमच्या बुद्धीला नमस्कार आहे. कोण आवडतं? देवही आवडत नाही आणि मायबापही आवडत नाही. एक वर्ग असा आहे, माळकरी, वारकरी, भजनी, सगळं काही परमार्थ दिसतो पण मायबापांकडे दुर्लक्ष आहे. अनादर आहे महाराज, अनादर आहे. नाही 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 नाही. एक वेळ तुम्ही माळकरी होऊ नका, वारकरी होऊ नका, टाळकरी होऊ नका, पण मायबापांची हेळसांड करू नका. बरीच बरं का. ना तरी घरी माता पितरा, धड बोली नाही संसारा, येर गाव भरी आदरू मूर्ख जैसा. किती किती चिंतन काढता येईल. ज्ञानेश्वरी गाथ्याचं उत्खनन केलं तर अनेक प्रकारचे सिद्धांत बाहेर निघतात. आई वडील हे आई वडील समजून सेवा करणारा सुपुत्र नाहीये. जैसे रमाणी नारायण तैसे मानी माता पिता जान, चढत्या आवडी करी भजन नुभगे मन सेवेसी. इथे बोलावं कसं हे शिकायला मिळतं. गौरव दादा म्हणाले, बाबा आमच्याबद्दल काही बोलू नका बरं का, पण बोलण्यासारखं बोलायला मिळतंय महाराज बरं का. तुमचा आता पहिलाच मुक्काय बरं, तुम्हाला समजेल ना. बोलावं कसं हे शिकायला मिळतं यांच्या. तो त्यांचा भाषा आहे. राम म्हणून पोरगा आलेला, झोपलं काय, हा बघा आई त्याला का राम दादा, काय म्हणता राम महाराज, राम दादा, राम दादा. पहिल्या अध्यायामध्ये भगवान शंकर, पडते गीतेवर विषय येणार आहे आपला. आता अजून आपल्याला त्याला मला तोंड फोडायचं नाही त्या विषयाला. पुढे बोलावं कसं इथे शिकायला मिळतं बरं का. या कुटुंबामधून आदर आतिथ्य शिकायला मिळते.
आई आणि वडील हे तीर्थरूप आहेत. अक्का आणि अण्णांची सेवा या गौरवदादांकडून शिकायला मिळते. तरी ते आवडी पंढरीनाथा. पंढरीनाथ आवडला पाहिजे म्हणजे कशा पद्धतीने, तर त्याला देवही आवडला पाहिजे आणि त्याला मायबापही आवडले पाहिजेत आणि मायबापांमध्ये त्याने देवाला पाहिलं पाहिजे. पिता स्वयमेव नारायण, एकनाथी भागवतातली उभी आहे. पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी जाण. आई म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी आहे आणि पिता म्हणजे नारायण आहे. अहो देवाला तर वेगळे ठेवा तुम्ही. मायबापांना नमस्कार केला तरी सर्व देवांना नमस्कार केल्याचं पुण्य आहे. मायबापांना आलिंगन दिलं, प्रदक्षिणा घातली तर जगातल्या तीर्थांना प्रदक्षिणा करून आल्याचं पुण्य आहे महाराज. मायबापांची सेवा केली तर देवाची वेगळी सेवा करण्याची गरज नाही. कर्तव्य धर्माचं चिंतन सांगताना जगद्गुरु तुकोबाराय एका अभंगामध्ये 4 सूत्र सांगतायत. नोकराने स्वामीच्या म्हणजे मालकाच्या मर्जीप्रमाणे वागणं हा त्याचा धर्म आहे. पतिव्रता स्त्रीने पतीच्या मनाप्रमाणे वागणं हा तिचा परमार्थ आहे. पुत्राने पित्याच्या वचनाप्रमाणे वागणं हा त्याचा परमार्थ. स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवा वचन सेवा पतेच विष्णुते महापूजा, विष्णुते महापूजा. पितृवचन सेवा पती, पितृवचन सेवा पती, विष्णुते महापूजा, पितृवचन. तरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला सुपुत्र म्हणतात, कुलदीपक. कुळामध्ये जन्माला येऊन कुळाला विटाळ लावणाऱ्या मुलांची संख्या समाजात कमी नाहीये. उपजला काळ कुळा लाविला विटाळ, ऐसे कुळी पुत्र होती बुडविती पूर्वजा. सुपुत्राचं व्याख्यान सांगताना ज्ञात महाराज भागवतामध्ये वर्णन करतात. आई वडील बरं का, आणि कुपुत्राची पण व्याख्या आलेली बरं का भागवतामध्ये. पोटी जन्मती जे लेक, त्यांची वर्तणूक ऐसी देख. सुपुत्राला आई वडील प्रिय असतात, आई वडिलांना तो देवता मानतो. आणि कुपुत्राला कोण प्रिय असतं, एकनाथ महाराज भागवतामध्ये ओवी देतात. त्याचा अनुवाद तुकोबाराय करतात. पोटी जन्मती जे लेक, त्यांची वर्तणूक ऐसी देख. आवडे आवडे कांता आणि कनक, उपेक्षिती निषेक माता पिता. अर्थ कळाला बाईलेच्या गोता, आवडीने पोसी, माता पितयासी दवदुर दवडोनी. ही कुपुत्राची व्याख्या आहे. सुपुत्राचं वर्णन जनाबाई महाराज करतात. देवा त्याला देव आवडला पाहिजे. अजून त्याने काय केलं पाहिजे, तर हिंदू धर्माचा सनातन धर्माचा पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद गीता त्या मुलाने नित्य नेमाने वाचली पाहिजे. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे, वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे.
प्रेमे नारेश्वरी प्रेमे वाचे नारेश्वरी प्रेमे नित्यनेमे वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. त्या मुलाने नित्यनेमाने गीता वाचली पाहिजे. आपण हे दुसऱ्या बाजूने चिंतन करा. ज्याला देव आवडतो असा पुत्र पाहिजे, जो गीता वाचतो असा पुत्र पाहिजे, जो ज्ञानेश्वरी वाचन करतो असा पुत्र पाहिजे. अजून पुढचं आपल्याला लावता येतं. गीता का वाचली पाहिजे? कारण आपल्या धर्माचा पवित्र ग्रंथ जर कोणता असेल तर तो गीता आणि भागवत हे दोन ग्रंथ फार महत्वपूर्ण आहेत महाराज. अर्जुनाचं निमित्त करून भगवंताने जीवनाच्या पूर्व कालामध्ये गीता सांगितली आणि उद्धवाचं निमित्त करून जीवनाच्या उत्तर कालामध्ये भागवत सांगितलं. 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये 2 ग्रंथ सांगितले देवाने. अर्जुनम निमित्त कृत अशोचान इत्यादी आह. जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे की अर्जुनाचं निमित्त केलेलं आहे. अर्जुनाच्या अंतःकरणातला सात्विक मोह नष्ट करण्याकरता 2 चुलत भावांच्या भांडणातून फक्त 45 मिनिटांमध्ये गीता जन्माला आलेली आहे. इसवी सणाच्या 5000 वर्षापूर्वी गीता कुरुक्षेत्रावर जन्माला आली. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशुने श्रीराजे. सूर्य उदयाला येतो तो आपल्या करता नाही. का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा. का सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा. पाऊस जो पडतो तो आपल्या करता नाही. सूर्य जो उदयाला येतो ना तो सूर्य विकसिनी कमलान करता येतो. मेघातून पाण्याचा वर्षा होतो तो आपल्या करता नाही. चातकाची कणवे मेघू पाणी यसी धावे. ही गोदावरी जी पृथ्वीवर आली ती आपल्या करता नाही. गौतमाचे नेमिसे गौतमान करता आली पण उपयोग कोणाला झाला? गाय दूध देते आपल्या वासरा करता पण उपयोग कोणाला होतो? वत्साचे निवोरसे दुबते होय घरोद्देशे झाले पांडवांचे निमिसे जगत उद्धरण. गोड ग्रंथ आहे. 700 श्लोकांचा ग्रंथ आहे. 700 श्लोक. अध्याय 18. हा गीता आपल्या घरात पाहिजे. गीता से हमारा क्या नाता है. गीता हमारी. सगळ्यांनी म्हणा गीता हमारी. ज्याच्या पत्नीचं नाव गीता आहे त्यानेच फक्त म्हणू नका. स्वामी विवेकानंद म्हणायचे गीता इज अवर मदर. गीता इज अ फिलॉसॉफिकल सायन्स. गीता हे अध्यात्मशास्त्र आहे. शास्त्राचे 2 प्रकार आहेत. एक प्रयोग प्रधान शास्त्र आणि एक विचार प्रधान शास्त्र. गुरुनाम गुरु सद्गुरू प्रातस्मरणे वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरीची प्रस्तावना वाचा. त्याच्यामध्ये हे विचार प्रधान शास्त्र आणि प्रयोग प्रधान शास्त्राचं चिंतन आलेलं आहे. प्रयोग प्रधान शास्त्र जीवनातल्या फक्त एका अंगाचे विचार करतं आणि विचार प्रधान शास्त्र जीवनातल्या संपूर्ण प्रश्नांचा विचार करतं. अध्यात्म हे जीवाला मुळाकडे नेणारं शास्त्र आहे. एक लक्षात घ्या. आणि गीता हा अंतरंगची अधिकारी. गीतेचा अधिकारी कोण आहे? अर्जुनाच्या पंक्तीला बसणारी ज्याची योग्यता आहे ना तो गीतेचा अधिकारी. गोड ग्रंथ आहे बरं का. श्रीमद भगवत गीता हा त्याने नित्य नेमाने वाचली पाहिजे. गीता वाचणारा जो पुरुष असतो, जो मुलगा असेल महाराज बरं का, तो सुंदर. काही लोकांच्या भ्रामक कल्पना आहेत. आपल्या मुलांना गीता वाचण्याकरता देऊ नये म्हणे. का? गीता वाचणारा संन्यासी होतो. ज्याने गीता सांगितली तो संन्यासी नव्हता आणि ज्याने गीता ऐकली तो संन्यासी नव्हता. दोघांना बऱ्याच बायका होत्या. ज्याने सांगितली त्याला किती होत्या? त्याला 16,108 होत्या. आणि ज्याने ऐकली त्याला एक द्रौपदी माता होती, एक सुभद्रा होती, एक ती उल्पी होती ना चित्रांगी उल्पी, त्याला 4-5 बायका होत्या आणि त्याला 16,108 होत्या. संन्यासी. बरं गीता ऐकल्यावर सुद्धा अर्जुन संन्यासी झाला नाही. संन्यासी होऊन चोरून नेली त्याने. संन्यासी होऊन चोरून नेली. तेव्हा होऊन हे चोरून नेली बघे.
गीता, आणि काही लोक म्हणतात गीता ग्रंथ युद्ध करायला शिकवतो, गीता ग्रंथ हिंसा करायला शिकवतो. अशा कल्पना आहेत. नाही नाही नाही, गीता हा जगण्याचा ग्रंथ आहे महाराज. फार आहे. भगवान शंकर नित्य गीतेचं चिंतन करतात. आणि जगदंबा पार्वती मातेला प्रश्न पडला की माझ्याकडे पाहणं सोडून, माझं अवलोकन करणं सोडून भगवान शंकर गीतेचं अवलोकन का करतात? असं या गीतेमध्ये आहे तरी काय? जे चमत्कारोने काय या गीतार्थाची थोरी स्वयंभू विवरी, जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. ते तहरू म्हणे नेनिजे देवी, जैसे का स्वरूप तुझे. देवी, आपण आपल्या पत्नीशी कसं बोलावं ज्ञानोबा शिकवत आहे. देवी देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. असं चिंतन आहे. काय गीता? त्याने गीता वाचली पाहिजे. गीता हे संस्कृत भाषेतला आहे. अजून मला खूप बोलता येईल बरं का, या गीतेवर खूप बोलता येईल. पण नाही गीता वाचता आली संस्कृत भाषेतली, मग त्या गीतेवर ज्ञानोबा यांनी जी मराठी टीका केली. गीता म्हणजे एक सोन्याची लगड आहे. लगड, एक दगड आहे, सोन्याची चीप आहे, एक लगड आहे. एखादी माता मावली त्या सोन्याच्या लगडीला छिद्र पाडलं, दोरा ववला आणि गळ्यात घालून जर हिंडायला लागली तर बरं दिसेल का? पण त्या सोन्याच्या लगडीपासून भिन्न भिन्न प्रकारचे वेगवेगळे अलंकार तयार केले आणि ते अंगावर जर परिधान केलं तर किती शोभिवंत दिसेल. तसं ज्ञानोबा रायांनी गीतेवर अलंकार चढवला. गीतांकार नाम ज्ञानेश्वरी, गीतांकार नाम ज्ञानेश्वरी, गीतांकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, गीतांकार नाम ज्ञानेश्वरी, गीतांकार नाम ज्ञानेश्वरी. ब्रह्मानंद लहरी प्रगट वाचता आली तर ज्ञानेश्वरी वाचावी. आपल्या घरामध्ये हे सद्ग्रंथ असणं गरजेचं आहे. त्या सोलापूरच्या व्याख्यात आहेत अपर्णाताई रामतीर्थकर, असं म्हणतात, तुमच्या घरामध्ये जर टीव्ही, फ्रीज, कूलर असेल तर तुमच्या घराची शोभा वाढेल. पण घरामध्ये गाथा ज्ञानेश्वरी गीता भागवत असेल, टीव्ही, फ्रीज, कूलरमुळे घराला घर पण येईल, पण गाथा ज्ञानेश्वरी गीता भागवतामुळे घराला शहाणपण येईल. आणि घर पण येण्यापेक्षा शहाणपण येण्याची गरज आहे. म्हणजे ग्रंथ आपल्या घरात पाहिजेत. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. वाचता येत नसलं तर नुसती बोट जरी फिरवली ते माय ज्ञानेश्वरी. भावाक्षराची गाठी, भावाक्षराची गाठी, भावाक्षराची गाठी, भावाक्षराची गाठी. ब्रह्मज्ञानाने गोमटी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते माय ज्ञानेश्वरी, ते माय ज्ञानेश्वरी. आदर्श घ्यावा असं कुटुंब आहे. आमचे अण्णा दररोज कंटिन्यू एकनाथी भागवताचं वाचन करतात. त्यांच्या त्या वरच्या रूममध्ये तो ग्रंथच ठेवलेला आहे तिथे.
एक ना ती भागवताचं वाचन. ज्या घरामध्ये सद्ग्रंथांचं नित्य वाचन आहे बरं का, संध्याकाळी घरातल्या सर्व लोकांनी एकत्र येऊन काय केलं पाहिजे, ये रिश्ता क्या कहलाता है हे पाहिलं पाहिजे. ये रिश्ता क्या कहलाता है, ये रिश्ता भगा के ले जाता है. जाणकार लोक आहेत, मला जनरल सामाजिकता जास्त हाताळायची नाही. हे ग्रंथ वाचले पाहिजेत बरं का. गीता नित्य नेमे ज्ञानेश्वरी वाचे ज्ञानेश्वरी प्रेमे. भागवत आणि गीता, भागवता मरण गोड करणारा ग्रंथ उद्धवा करता. महाराज असा सत्पुत्र जन्माला घाला नामदेव महाराजांच्या पोटी. येणाऱ्या साधू संतांच्या चरणावर त्याने मस्तक टेकवलं पाहिजे. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा कांता मृदुभाषिणी. याला म्हणतात ग्रस्त आश्रम. मुद्दामच मी या अभंगाची निवड केली, तुमच्या लक्षातही आलं असेल. असा परिवार आहे महाराज बरं का. प्रार्थना करेल परमेश्वराला, पुढचा जन्म मला या कुटुंबात मिळाला पाहिजे. आलं का लक्षात. असा परिवार आहे एकडे. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा. दादांची श्रद्धा, दादांचे गुरु आहेत गुरुवारे चैतन्य महाराज. बोलताना गौरव भाऊ येत ना, गौरव दादा केव्हा काय म्हणतील माहिती का, श्री गुरु महाराज, श्री गुरु महाराज. याला संस्कार म्हणतात आणि हे घेण्यासारखं आहे बरं का, हे घेण्यासारखं आहे. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. फडलिया तरुची शाखा सहजे भूमीसी लवे देखा. इतकी नम्रता पाहिजे परमात्म्याला. भगवान परमात्म्याला तुमची संपत्ती प्रतिबंध नाही महाराज. भगवान म्हणतात माझ्याकडे यायचं असेल ना तर संपत्तीचा मध टाका. या लागी शरीर सांडोवा जे सकळ गुणांचे लोन उतरीजे. संपत्तीचा त्याग नाही, संपत्तीचा त्याग नका करू. संपत्तीचा जो मध चढलेला आहे ना तुम्हाला, त्याचा त्याग करा. संपत्ती मधु सांडी जे कुरुहुंडी करू. जे आपल्याकडे आहे ते देवाचं आहे आणि देवाच्या सेवेत लावायचं आहे. स्वधर्मे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे. मग उरे ते भोगी जे संतोष. काय गोड ओव्या आहेत. जे आहे वर्षातून एकदा आपल्या घरी यज्ञ झाला पाहिजे बरं का. मी प्रौढी म्हणून सांगत नाही, मला ज्या वेळेला कळालं भागवताचं महात्म्य, महाराज मंडळी कंटिन्यू 12 वर्षापासून माझ्याकडे भागवत कथा आहे. कंटिन्यू 12 वर्षापासून. राधा अष्टमी ते पौर्णिमा ही भागवताची प्रमुख तिथी आहे, लक्षात घ्या. म्हणजे या तिथीला शुकदेवांनी राजा परीक्षितीला भागवत सांगितलंय. कोणत्या तिथीला? राधा अष्टमी ते पौर्णिमेला. आणि याला भागवत सप्ताह म्हणतात. भागवत ग्रंथ हा भुक्ती आणि मुक्ती देणारा ग्रंथ आहे. भुक्ती आणि भुक्ती म्हणजे भोग ऐश्वर्य आणि मुक्ती म्हणजे उद्धार करणारा ग्रंथ.
5 मैल अंतरापर्यंतचा परिसर पवित्र होतो भागवत कथा लावल्यावर. अपघाती मेलेले, आत्मघाती मेलेले जे अतृप्त जीवात्मे असतात ना, ते वातावरणामध्ये वावटळीसारखे भटकत असतात. परमेश्वर त्यांना लवकर जवळ करत नाही. ते वाट बघतात कुणीतरी यजमानाने भागवत कथा लावली पाहिजे. पहिल्याच अध्यायामध्ये श्लोक आलेले, जन्मांतरे भवेत. भागवताचे शुकशास्त्राचे शब्द कानावर पडण्याकरता जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतम लभेत. भागवताचे शब्द कोणाच्या कानावर पडतात माहिती तुम्हाला? हजारो जन्माचं पुण्य असतं. हे शुकशास्त्र ज्याने आयुष्यामध्ये एक शब्द सुद्धा ऐकला नाही, त्याचा जन्म चांडाळासारखा सांगितलेला आहे. त्याचा जन्म खरासारखा सांगितलेला आहे. तो आईच्या उदरी जन्माला आलाच कशाला, हे भागवतातले शब्द बरं का, पहिल्या महात्म्यामध्ये सांगितलेले हे सगळे. आयुष्यामध्ये एकदा तरी भागवत श्रवण केलं पाहिजे. भागवत म्हणजे आपलं आयडेंटिटी कार्ड आहे, आपलं ओळखपत्र आहे, आपलं ओळखपत्र आहे. आणि ही मेजवानी आहे महाराज, एकाच्या कैवाडे उगवी. हो, भागवत सप्ताहाचा यजमान, मी सकाळीच गौरव दादांना सांगितलं, यजमानाने 7 दिवस वृत्ती शांत ठेवावी. येणाऱ्या पाहुणे मंडळीतल्या महिलेने तेलाची बरणी जरी सांडून टाकली तरी काही बोलायचं नाही. किती नुकसान झालं तरी यजमान हा शांत पाहिजे. आलं का लक्षात? गौरव दादांना सकाळीच म्हटलो, कारण यजमान पद तुमच्याकडे, अण्णांकडे एक नाही. आणि हा ज्ञान येत नाही, ज्ञान सत्र आहे महाराज, ऐकत राहा. देवा जर मुलगा द्यायचा असेल तर असा दे, माझा आग्रह नाहीये की मुलगा झाला पाहिजे. तुला जर मुलगी द्यावीशी वाटली तर ती मुलगी सुद्धा चालेल, पण ती मुलगी कोणाप्रमाणे असली पाहिजे? भावे भागीरथी, कन्या भावे भागीरथी, कन्या भावी भागीरथी, कन्या भावी भागीरथी, कन्या भावे भागीरथी, कन्या भावे भागीरथी, कन्या भावी भागीरथी, कन्या भावी भागीरथी, कन्या भावी भागीरथी. तुझे प्रेम तेचे चेते, तुझे प्रेम तेचे चेते, तुझे प्रेम तेचे चेते, गीताने तने में, गीताने तने में, तुझे प्रेम तेचे चेते, तुझे प्रेम तेचे चेते, तुझे प्रेम तेचे चेते, गीताने तने में, गीताने तने भावी भागीरथी. हा वेळ संपली आपली, 11:15 पुढे वेळ झाली. कन्या भावी भागीरथी, मुलगी कोणासारखी पाहिजे? भागीरथी. तुमच्या डोक्यात असेल की ही भागीरथी कोण आहे, तर ही भागीरथी तुकोबारायांची मुलगी नाहीये. ही भागीरथी ही मानकोजी बोधले नावाचे संत झाले आणि त्यांच्या सुनेचं नाव होतं भागीरथी. ब्राह्मणाचं रूप घेऊन देवाने भागीरथी मागून घेतली होती, असं चरित्र भाग आहे. संत लीलामृतामध्ये ही कथा आलेली आहे. तर भागीरथीचं प्रेम जसं तुझ्यावर होतं तशी मुलगी पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी लोकांना मुलीचा कंटाळा आलेला होता, म्हणून आता मुलींची संख्या फार शॉर्टच आहे महाराज. मुलगी जन्माला आली पाहिजे बरं का. कन्या भावी भागीरथी, तुझे प्रेम जिचे चित्ती. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भगवान पांडुरंग रायाचं भजन करा. 2-5 मिनिटांमध्ये आपण समारोप करू. विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार. बोला बोला टाळ्या वाजवा सर्वांनी. जय विठोबार
अभंगाचा भावार्थ अजून बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळेची मर्यादा आहे. उद्या परत सकाळी काकडा आहे, कथा आहे, ऐका. दादा म्हणाले, बाबा 2 महिन्यापासून तुमचं कीर्तन जिथे जिथे असेल तिथे प्रचार करा, तुमचा सप्ताह समजून. आणि ही मंडळी जर आपल्याला एवढं प्रेम देते, त्या प्रेमाला काही उणीवच नाही ना, हे का नाही. आमचे विकास महाराजांना म्हटलं, आपल्याला नाही तर यावर्षी कीर्तनकारांची फार चांदी आहे, चांदी मिळत नाही. कीर्तनकार 2-2 कीर्तन आहेत सकाळ संध्याकाळ, आणि 8 दिवस थांबणं तरीसुद्धा संपूर्ण सकाळचे कार्यक्रम घेतले आहे मी. त्यांच्या परवानगीने संध्याकाळचं फक्त एकच कीर्तन घेतलं आहे, आलं का लक्षात. 8 दिवस मला इथे थांबायचं आहे. उद्या ज्यांच्या पवित्र वाणीतून आपल्याला कीर्तन श्रवण करायचं आहे ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथे. सर्वांनी या, आणि येताना उद्या एक जण वाढवून आणा. कीर्तनाला एकट्याने येऊ नये, दुकट्याने यावं. दुकट्याने म्हणजे मालकाने यावं, मालकिनीने यावं, पती आणि पत्नी दोघांनी यावं बरं का. असं स्त्रिया जर कीर्तना आल्या माता मावल्या तर त्यांचं पुण्य, तुमचं पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. पण मालक जर कीर्तनाला आले ना, अर्ध पुण्य तुम्हाला आपोआप मिळणार आहे. पण या मंडप आहे, सगळी व्यवस्था आहे. आमच्या दादांनी अण्णांनी केली सगळी व्यवस्था आहे. श्रवणाची मेजवानी लुटा. हे आळंदीकर आमचे गुरुबंधू, काय आवाज गोड आहे महाराजांचा, बरं आचार निष्ठ आहे बरं का, शांत स्वभाव. गणेश महाराजांचा आपला परिचय आहेच, आपल्या गावाला सप्ताहाला महाराज असतात. भोलेश महाराज आहेत, मृदंग वादक आमचे बाबा आहेत. तुम्हाला माहिती आहे का, महाराजांचं नुसतं दर्शन होणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुम्हाला मूल्य कळणार नाही, कारण त्यांचं मूल्य काय फक्त आम्हाला माहिती आहे. आळंदीतल्या महाराज लोकांना माहिती आहे त्यांची योग्यता काय ते, अलग लक्षात. आज बाबा आपल्याकडे आहेत म्हणजे असं समजा की वारकरी शिक्षण संस्था इथे आहे. विकास महाराज मला संध्याकाळी म्हणाले लापूर फिरताना, मला हे वातावरण पाहिल्यावर आळंदीच्या सप्ताहाची आठवण येते म्हणे बाबा. मंडप आणि जिकडे तिकडे लोक बसलेले, जेवणं झालेली, कोणी गप्पा मारतं, कोणी काही करतं, वारीसारखं असा एक आनंद आहे. आमच्या दादांच्या अण्णांच्या वतीने तुम्हाला सर्वांना जाहीर आमंत्रण आहे बरं का. शक्य होईल त्यांनी जरूर या. मी चांदवड तालुका, निफाड तालुका, दिंडोरी तालुका, मी जिथे जिथे गेलेलो आहे, इगतपुरी तालुका मी प्रचार केलेला आहे की या. आणि 2-3 दिवस खूप गर्दी होणार आहे आपल्याकडे इथे, कारण नामवंत कीर्तनकार आपल्याकडे आहेत, ज्यांचं वर्षातून एखादं कीर्तन ऐकायला मिळतं, असे वक्ते आपण बोलावलेत, अधिकारी, हे का नाही. म्हणून सर्वांनी या मेजवानीचा आनंद लुटा अशी तुम्हाला विनंती आहे. सर्व गायक वादक गुरुबंधू मुलींना धन्यवाद देतो. मुद्दाम हा अभंग चिंतना करता निवडला, तुमचं लक्षात आलं असेल. इतरांना प्रेरणा मिळावी, इतरांना प्रोत्साहन मिळावं याच्याकरता. नाहीतर नामपर अभंग, दादा मला म्हटलं की बाबा नामपरच बोला. आपण मागच्या सप्ताहामध्ये यावर्षी कीर्तन नामपर बोललो खूप, सारासार विचार आपण. दादानं म्हणलं तुमच्याकरता मी एक अभंग राखीव ठेवलाय आज. ऐसा पुत्र देई, ऐसा पुत्र देई. आमच्या गावाला रवींद्र म्हणून गाव आहे, कोडी समाजाचा मुलगा आहे, शिक्षक आहे बरं का. म्हटलं बाबा चला मग एकदा त्याच्याबरोबर जाण्याचा योग आला. मला अशी पत्नी पाहिजे की तिने माझ्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. लाख मुलांमध्ये अशी मुलं पाहायला सापडतात, लाख मुलांमध्ये क्वचित मुलं आहेत बाबा अशी समाजामध्ये. आमच्या गावाजवळ गाव एक शिक्षक आहे, कोळी समाजाचा मुलगा. अशी पत्नी पाहिजे की तिने आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. आता अलीकडचा काळ फार अवघड झालेला आहे, म्हणून घराघरामध्ये गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, सात्विक संस्कारांची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. आणि हे संस्कार तुमच्यावर जतन करणं डिपेंड आहे. येणारा फ्युचर, येणारा समाज, येणारा भावी काळ आपल्याकरता भयानक असणार आहे. म्हणून ईश्वरी हृदयामध्ये, घरामध्ये जतन करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. किंबवडा तुमचे केले धर्म कीर्तन ये सिद्धी नेले, येत माझे जिवरले पायिकपण. काकडा होईल सकाळी, उद्या काकडा होईल आणि बरोबर 2:30 वाजता कथा होईल. उद्याची कथा काही लांबणार नाही, काळजी करू नका. वेळेवर बरोबर 2-2.5 तास होईल. हरिपाठ होईल, रंगीत संगीत, संध्याकाळी महाराजांचं कीर्तन होईल बरं का. या सर्वांनी 8 दिवस श्रवणाची मेजवानी आणि आनंद लुटा. बाहेर गावून आलेल्या, पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांना सर्वांना धन्यवाद, सर्वांचे आभार. गायक वादक मंडळींचे आभार, हे बालगोपाल मंडळींचे आभार. चोपदार बाबा आहेत, महाराज आहेत, हे लाईव्ह चाललेले आहे बरं का. म्हणून कीर्तनाला येताना व्यवस्थित येत जा,
नवीन कपडे घालून बस जसे असं बसत जा. इकडे तिकडे पाहायचं नाही, दात कोरायचे नाही, कान कोरायचे नाही. त्याच्यामध्ये दिसणार तुम्ही लोकांना. असं व्यवस्थित बसायचं. 2 तास बसले की हालचाल करायची नाही. इकडची मांडी पण तिकडे करायची नाही, कारण तिथे दिसणार आहेत तुम्ही. आलं का लक्षात? हे लाईव्ह बाबा म्हणे, बाबा लाईव्ह चाललंय बरं का, सर्व लोकांना सांगा. आणि बाबांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे ते महाराजांचं, आणि सगळ्यांना हा लाभ मिळणार आहे. झालेली चिंतन सेवा गोपालकृष्णांच्या चरणी समर्पित करतो. आणि या कुटुंबाचं आणि आपल्या गावाचं प्रेम असंच उत्तरोत्तर वाढत राहू, टिको, ही प्रार्थना करून वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नरराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नरराज. जय विठ्ठल. उद्याच्या सूचना देऊन तुम्ही बोलणार या. जय विठ्ठल करून घेऊ. जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. कोणी जागा सोडू नका, उठू नका. अधिकारी आपुला क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा या पैठणकर क्षमा महाराज. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.